सर्वांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या लाँग व्हिडिओमध्ये. तर इकडे ना मी उठलेली आणि कारभारी पण उठलेली, पण बबड्या अजून पण झोपलेलाच होता. मी ना लगभग 9 वाजता उठली होती. माझं काय उठणं लवकर नसतं, मी लेटच उठते. त्यानंतर म्हटलं रात्रीचे भांडे घासून घ्यावं, त्यासाठीच कढई वगैरे भाजीची रिकामी केली आणि मला वाटलं दूध फुटलं का काय, पण गरम केल्यानंतर समजलं दूध काय फुटलेलंच नाही आहे. त्यानंतर आमची खिडकीतून एवढं मस्त व्ह्यू दिसतो ना सकाळी, तर तुम्हीच बघा किती मस्त. त्यानंतर मस्त कारभाऱ्यांसाठी चहा ठेवली. चहा ठेवली पण चहा म्हणजे चायपत्ती कमी पडली म्हणून चायपत्ती शोधत होती. मी ना काय करते, पॅकेट आणलं ना छोट्याशा डब्यामध्ये काढून ठेवते, त्यानंतर पॅकेट तसंच ठेवते. तर डब्यातली चायपत्ती संपली, मला वाटली असेल मोठ्या डब्यामध्ये म्हणून शोधत होती, पण चायपत्ती काही मला भेटलीच नाही. म्हणून आखरी मग दुकानातून आणली चायपत्ती आणि त्याचंच म्हणलं थोडीशी उठवलं तुम्ही. त्यानंतर कारभाऱ्यांचं बबड्याला उठवणं चालू होतं आणि बबड्या नाही बोलत होता. ते कसं तर बघा, व्हिडिओ चालू आहे. नका ना उठू, झोप पिलो, झोप 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 झोप. पप्पा येडे बाय झोप. त्यानंतर झाडून वगैरे काढून घ्यायला सुरुवात केली, कारण कचरा खूप झालेला. आणि काय करतो आम्ही, खातो वगैरे आणि सगळी कागद बेड खाली. छोटी मुले पण येतात वगैरे, कारण छोटं घरात बाळ असेल ना तर येणारच, लहान वगैरे मुले वगैरे सगळे येऊन बेड खाली कचरा टाकतात ना, तेच काढत बसलेली. काय करणार, ते रोजचंच काम आहे ना. त्यानंतर हे बबड्याच्या पाळण्याने एवढी घरातली जागा अटते ना काय सांगू. त्यानंतर कामात असली की बबड्याची अशी मस्ती चालू असते बघा. पालता होतो आणि त्याच्यासोबत खेळायला परीसुद्धा येत होती. परीनं खूप हुशार आहे, रुजूचीनं खूप काळजी घेते आणि मी नसलं ना मला काही टेन्शनच नाही. परीन बबड्या एकदम मस्त खेळतात आणि बबड्यालाही ते काम करतच काय करावं, येऊन सरळ पण करावं लागतं आणि त्याला असं काही नादायला लागायला खेळायला पण द्यावं लागतं. काय नाही, परी खेळवते पण. त्यानंतर मला रात्रीची भांडी पडलेली घासून घ्यावं, घासत होती तर परी बघा कशी बोलते माझ्याशी. तिनं मला सांगत होती ऋतू छिची करत आहे म्हणून. त्यानंतर तिच्या पुढच्या गप्पा ऐकूया चला. अंडी नाही येत, तिच्यासोबत गप्पा मारत मारत माझंही काम होत होतं, म्हणूनच मी म्हटलं तिच्यासोबत गप्पा मारत मारतच आज काम करावं. म्हणून ती माझ्याशी बोलत बोलत मस्त माझं पण काम होत होतं आणि तेवढंच टाईमपास पण होत होता. म्हटलं बाळ खेळते तर अशी भराभर कामं करून घ्या. ऋतू तिकडे एकटाच मस्त खेळत होता, त्याचं काय टेन्शन नसतं आणि परी असतेच आदत मध्ये त्याला खेळवायला. त्यानंतर पटपट भांडे घासायला घेतली, कारण म्हणलं टाईमपास करून चालणार नाही. बबड्या रडायला लागला तर मग काय करूच देणार नाही, मग सगळंच राहतं बाजूला आणि त्यालाच घ्या. त्यानंतर म्हणलं लवकर गॅस पण पुसून घ्यावं आणि तसं तर रात्री मी गॅस वगैरे धुवूनच ठेवलेला, तरीसुद्धा चहा वगैरे केलेला ना ते थोडंसं पडतंच, चायपत्ती साखर वगैरे तेच पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर मस्त बेसिनसुद्धा साफ करून घेतली. बेसिनमधली घाण काढायचं एवढं जीवावर येतं काय सांगावं. त्यानंतर एवढं काम केलं, पाणी तर पिणं बनता येणार यार. त्यानंतर पाणी पिली आणि बॉटल संपलेली, ते पण फ्रीजमध्ये म्हणलं भरून ठेवा. मी नाही तर कोण भरून ठेवणार हो, घरात मी एकटीच ना, सगळं काम माझ्यावरच पडतं. त्यानंतर बबड्याला असं काय बिस्किटे टाकून मस्त खेळवत होते. इकडं मी मस्त भेंडीची भाजी भाकरी केलेलं मस्त जेवायला. मला भेंडीची भाकर आणि भाकरी हे कॉम्बिनेशन खूप आवडतं, पण बाळ छोटं आहे ना त्यामुळं मी दुधातच भाकर कुसळून खाते आणि भेंडीची भाजी तोंडी लावायलाच घेते. त्यानंतर ना बबड्याला ह्या पॅन्ट घेतल्या होत्या. मला ही पॅन्ट एक 20 रुपयाला पडली, पण पॅन्ट आणि क्वालिटी एक नंबरच आहे आणि कलर पण एवढे भारी भारी होते ना त्यामध्ये काय सांगू. मी 100 रुपयाच्या 6 पॅन्टी घेतल्या. त्या दादांना एक एक्स्ट्रा मागितली तर त्यांनी दिली पण. त्यानंतर क्वालिटी तर एक नंबरच आहे आणि 20 रुपयाला काय भेटतं आजकाल. तेच बघा, मला ह्या भारी भारी अशा पॅन्ट भेटलेल्या, मला तर खूप आवडल्या आणि थंडी येते ना त्यामध्ये बबड्याला घालायला एकदम बेस्ट. थंडीमध्ये थंडी तर खूप असते ना, मग गरमी पाहिजे ना काहीतरी, म्हणूनच पॅन्ट घेतल्या. त्यानंतर ना बबड्याला एक पॅन्ट घालून सुद्धा बघितली, एकदम बबड्या क्यूट दिसत होती. तुम्हाला कसं वाटतं ना?